नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी पावसानं इतकी भयानक अतिवृष्टी केली आणि या अतिवृष्टीनं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता आणि त्यामध्येच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर विचारायलाच नको इतकी भयानक परिस्थिती होती आणि यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं होतं। आता नुकसान झालं, सरकारनं आश्वासनही दिलं की दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल, मात्र आणखीही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत आलेली नाही। मात्र नेमक्या कोणत्या तालुक्यासाठी किती मदत आलेली आहे, किती शेतकरी पात्र आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये अतोनात असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं। नुसतं शेती पिकांचंच नाही तर घरांची पडझड झाली, शेती खरडून गेली, बरचसं असं गुरढोरांचं असेल, शेळ्या कोंबड्या बकरे असं बरचसं नुकसान यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आता या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना या रकमेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 6,39,611 या शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत मिळणार आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुका वाईज कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत आलेली आहे, यामध्ये किती पात्र शेतकरी आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। धाराशिव तालुक्यामध्ये 41,574 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 40,51,00,000 रुपये मदत आलेली आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये 73,311 शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना 67,60,00,000 रुपये मदत आलेली आहे। उमरगा तालुक्यामध्ये 68,331 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 61,45,00,000 रुपये मदत आलेली आहे। लोहारा तालुक्यातील 10,350 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 10,60,00,000 रुपये मदत आलेली आहे। भूम तालुक्यामध्ये 49,250 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 23,11,00,000 रुपये मदत आलेली आहे। परंडा तालुक्यामध्ये 73,117 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 70,57,00,000 रुपये नुकसान भरपाई आलेली आहे। कळंब तालुक्यामध्ये 55,287 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 11,89,00,000 रुपये मदत आलेली आहे आणि वाशी तालुक्यामध्ये 33,436 शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 8,12,00,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, सरकार जरी म्हणलं होतं की दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत येईल आणि ही अतिवृष्टी इतकी भयानक झाली होती की शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये दिवाळी साजरी करायला सुद्धा पैसे नाहीत आणि इतक्या अतिवृष्टीमध्ये एवढं नुकसान झालेलं होतं की शेतकरी सुद्धा दिवाळीसाठी पुढे व्हायला तयार नाहीत, कारण तो आनंदच व्यक्त करता येत नाही, कारण नुकसान एवढं मोठं आहे आणि मिळणारी नुकसान भरपाई ही तोकडी आहे। त्यामुळे आणखी शेतकऱ्यांचं या नुकसान भरपाईमध्ये समाधान झालेलं नाही, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।